नमस्कार. आपली पृथ्वी गरम होतीये हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. पण कधी विचार केलाय की या वाढत्या तापाचं सगळ्यात अचूक मोजमाप काय असेल? चला, आज जरा यामागचं विज्ञान सोपं करून समजून घेऊया. साधारणपणे ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, हवेचं तापमान किती वाढलं याचे आकडे, नाही का? पण विचार करा, एवढ्या मोठ्या ग्रहाचं आरोग्य मोजायला फक्त हवेचं तापमान पुरेसं आहे का? याचं उत्तर ना कदाचित आपल्याला थोडं आश्चर्यचकित करू शकतं. कारण खरी गोष्ट ही वरवरच्या तापमानापेक्षा खूप खूप खोलवर आहे. हे समजून घेण्यासाठी ना एक सोपी गोष्ट करूया. आपल्या पृथ्वीला एक मोठं एनर्जी अकाउंट समजूया, अगदी आपल्या बजेटसारखं. किती ऊर्जात आत येते आणि किती बाहेर जाते याचा सरळ सरळ हिशोब. आणि या हिशोबाच्या, या बजेटच्या अगदी केंद्रस्थानी एक खूप महत्वाची संकल्पना आहे. तिला म्हणतात अर्थ्स एनर्जी इम्बॅलन्स, किंवा सोप्या भाषेत पृथ्वीचा ऊर्जा असमतोल, म्हणजेच EEI. आता हे EEI म्हणजे काय? अगदी सोपं आहे. आपलं बँक अकाउंट असतं ना, त्यात पैसे जमा होतात आणि आपण खर्च करतो. तसंच काहीसं पृथ्वीचं आहे. सूर्याकडून येणारी ऊर्जा म्हणजे क्रेडिट किंवा जमा, आणि पृथ्वी जी उष्णता बाहेर अवकाशात फेकते तो झाला डेबिट किंवा खर्च. आणि या जमा खर्चात जो फरक राहतो ना, तोच म्हणजे EEI. आता इथे बघा, जर आपल्या अकाउंटमध्ये खर्चापेक्षा जास्त पैसे जमा झाले तर काय होतं? बॅलन्स वाढतो. तसंच इथे होतंय. जेवढी ऊर्जा बाहेर जायला पाहिजे त्यापेक्षा जास्त ऊर्जा पृथ्वीवरच अडकून राहतेय. यालाच म्हणतात पॉझिटिव्ह EEI. आणि सध्या आपला ग्रह नेमक्या याच परिस्थितीत आहे. त्याचा एनर्जी बॅलन्स सतत वाढतोय. पण मग मूळ प्रश्न हा आहे की पृथ्वीच्या या एनर्जी अकाउंटमध्ये ही गडबड झालीच का? हा बॅलन्स का बिघडतोय? यामागे ना मुख्यत्वे 4 मानवी कारण आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे हरितगृह वायू, म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस. हे वायू काय करतात तर एका ब्लँकेटसारखं काम करतात. उष्णतेला बाहेर जाऊच देत नाहीत. दुसरं कारण थोडं वेगळं आहे, एरोसोलची कमतरता. एरोसोल म्हणजे हवेतले छोटे कण जे सूर्यप्रकाशाला आरशासारखं परत पाठवतात. प्रदूषण नियंत्रणामुळे हे कण कमी झाले, जे तसं चांगलं आहे. पण त्याचा परिणाम असा झाला की जास्त सूर्यप्रकाश थेट पृथ्वीपर्यंत पोहोचतोय. तिसरं, काही वायू बाहेर जाणाऱ्या उष्णतेच्या मार्गात अडथळा आणतात. आणि चौथं आणि खूप महत्वाचं कारण, बर्फ वितळणं. बघा, बर्फ म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक सनस्क्रीन. तो सूर्यप्रकाश परत पाठवतो. याला अल्बेडो इफेक्ट म्हणतात. पण बर्फच कमी झाल्यामुळे काय होतंय तर पृथ्वी जास्त उष्णता शोषून घेतेय. आता हे सगळं काही माझ्या मनाने नाही सांगत. आपण जे काही बोलतोय ना, त्याला जागतिक हवामान संघटनेच्या म्हणजे WMOच्या अगदी लेटेस्ट रिपोर्टचा पक्का आधार आहे. त्यांच्या स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट रिपोर्टनुसार हा जो ऊर्जा असमतोल आहे, म्हणजे EEI, हाच हवामान बदलाचा सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात फंडामेंटल इंडिकेटर आहे. आणि ह्या रिपोर्टमधले आकडे तर बघा, खरंच आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. 2024 पर्यंत पृथ्वीचं सरासरी तापमान औद्योगिक पूर्वकाळापेक्षा जवळपास 1.43 अंश सेल्सिअसने वाढलंय. आता 1.43 हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण संपूर्ण ग्रहाच्या सरासरी तापमानासाठी हा प्रचंड मोठा बदल आहे. आणि एवढंच नाही तर गेली 10 वर्ष म्हणजे 2015 पासून 2024 पर्यंतचा काळ हा रेकॉर्डवरचा सगळ्यात उष्ण काळ ठरलाय. हा ट्रेंड बघा, तापमान वाढीचा वेग कसा सतत न थांबता वाढतोय हे आपल्याला यातून स्पष्ट दिसतंय. या सगळ्याचं मूळ कारण काय तर वातावरणात वाढलेला कार्बन डायऑक्साईड. 2024 मध्ये CO2 ची पातळी इतकी वाढलीये की ती गेल्या 20 लाख वर्षांत कधीच इतकी नव्हती. 20 लाख वर्ष. हे 2 बारमधलं अंतर बघा. परिस्थिती किती गंभीर आहे हे लगेच लक्षात येईल. पण प्रश्न असा आहे की ही जी अतिरिक्त ऊर्जा पृथ्वीवर अडकलीये ती जाते कुठे? तर त्यातला तब्बल 90% जास्त हिस्सा आपले महासागर शोषून घेतायत. म्हणजे समुद्र अक्षरशः स्पंजसारखं काम करतोय. आणि WMO रिपोर्ट हेच सांगतोय की समुद्रातल्या उष्णतेने सुद्धा एक नवीन रेकॉर्ड केलाय. आणि यामुळे काय होतं तर तापमान वाढीचं हे चक्र आणखी वेगाने फिरू लागतं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? हा एकच आकडा म्हणजे पृथ्वीचा ऊर्जा असमतोल हा इतका महत्वाचा का मानला जातोय? कारण EEI फक्त हवेचं तापमान मोजत नाही. ते संपूर्ण ग्रहाच्या हवामान प्रणालीत म्हणजे जमीन, हवा,
पाणी, बर्फ या सगळ्यामध्ये किती उष्णता जमा होतीये याचा एकूण हिशोब मांडतं. त्यामुळे हा हवामान बदलाच्या वेगाचा सगळ्यात पहिला आणि स्पष्ट सिग्नल आहे. या एका आकड्यामुळे आपल्याला भविष्यात काय होऊ शकतं याचा जास्त अचूक अंदाज लावता येतो आणि त्यानुसार आपल्याला नक्की कोणती पावलं उचलायला हवीत हे ठरवायला मदत होते. म्हणजे आजच्या या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे काय आहे तर तो हा आहे की EEI म्हणजेच ऊर्जा असंतोल हेच ते खरं आणि मूलभूत मापदंड आहे जे आपल्याला ओरडून सांगताय की आपला ग्रह प्रचंड वेगाने उष्णता साठवत आहे आणि हा वेग तो थांबलेला नाहीये. हा सिग्नल अगदी स्पष्ट आहे. क्लायमेट चेंज फक्त होतोय असं नाही, तर तो वेग घेतोय, तो ॲक्सिलरेट होतोय. आता खरा प्रश्न हा उरतो की विज्ञानाने दिलेल्या या इतक्या स्पष्ट इशाऱ्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम काय असतील.